नाही, बऱ्यापैकी आपण पाहिलं की बऱ्यापैकी DPची व्यवस्था झालेली आहे. जे पावसानं वाहून गेले होते त्या DPचे कामं चालू आहेत. बहुतांश कामं झालेत. काही ठिकाणी कामं झाल्यानंतर सुद्धा अजून DP चालू झाले नाहीत. काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत. शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत. तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे DP बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू. अधिकाऱ्यांवरती पैशांचे आरोप केले जात आहेत. मागच्या बैठकीतही RTO अधिकाऱ्यांवरती पैशांचे आरोप होते. याही बैठकीत तसं होतं. हा विषय गंभीर आहे. DPDCच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे. शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पो किंवा जे वाहनं असतील त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहेत. आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर 100% RTOपासून सगळ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढं देऊ आणि खास करून मी स्वतः RTOवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठवेन. जनावरे जे वाहून गेलेले आहेत त्यांच्यामुळे पोस्टमॉर्टम करायचं बाकी तपासणी करायचं काय चालू आहे? नाही, असाही चर्चेचा विषय असं कधी नाही आहे. जनावरं वाहून गेली त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही. त्यामुळं जनावर होतं याची खात्री करून त्या जनावरांना मदत देण्याची भूमिका शासन घेईल. काल एक गंभीर गौप्यस्फोट जो आहे तो केला होता की राम सातपुते यांना गट रचून मारण्याचा प्रयत्न केला. कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार आहे. तर त्यावर उत्तम जानकर म्हणतात की मेलेल्याला कोण मारणार आहे असा काही प्रकार नाही आहे. मंत्री काय आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे. जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळं त्याचा तपास चालू आहे. तपासामध्ये जर हा विषय तपासामध्ये उलगडा होईल, कोणी दिला किंवा नाही दिला, मोकळा थ्रेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल. ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटतं आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काय फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी गटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काय कारण. रामभाऊने थेट नाव घेतलं मोहिते पाटलांचं. त्यांनी असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय अपयशामुळे सगळे खचलेले आणि त्यामुळे सगळं षडयंत्र रचलं जातं. नाही, आता आमदारांनी राम सातपुते साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे. माझं म्हणणं आहे की पोलिसांना चौकशी करू द्या. चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल किंवा चौकशीत जे सत्य पुढे येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे मुरदाड माणसाला कोण मारणार तो त्यांचा विषय आहे. मी सांगितलं ना, अशा वक्तव्याला फार गांभीर्याने घेऊ नये आणि त्यांनाही फार गांभीर्याने घेऊ नये. शहराचे जे वैभव आहे भुईकोट किल्ला असेल, सिव्हिल हॉस्पिटलमधले जे रस्ते असतील किंवा जे आपल्या छत्रपती संभाजीराजेचा जो तलाव आहे तिथे चांगल्या पद्धतीने बनवा असा एक विषय मांडला जातो. त्याकडे कसं नक्की पॉझिटिव्ह आम्ही पाहतो त्याकडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं असलेला तो तलाव आहे. त्याचं सुशोभीकरण त्या ठिकाणी लोकांना ज्या काही सवलती देता येतील आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खास करून शहरातल्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून जे काय तिथं सुविधा देणं आवश्यक आहे ते आम्ही देऊ. त्याच अनुषंगानं सिव्हिल हॉस्पिटलमधल्या रस्त्याचा विषय मांडलेला आहे तो गंभीर आहे. मी तातडीनं त्या संदर्भात माहिती घेऊन त्याला आपण रस्त्याला निधी उपलब्ध करून देऊ आत्ताच. त्यासाठी पुढच्या वर्षाची आवश्यकता भासणार नाही. चालू वर्षातच आपण त्यासाठी निधी देऊ आणि तो रस्ता आपण करून घेऊ. एक दिव्यांग विद्यार्थ्यांचा विषय आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असेल मुलामुलींसाठी असेल एक बेरा नावाची टेस्ट असते ॲडिओसाठी. ते करताना 450 रुपये आकारले जातात आणि शासनाचा नियम आहे की कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्रासाठी कुठल्याही प्रकारच्या टेस्टसाठी फी आकारली जाऊ नये. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आकारलं जातं. ॲक्च्युली त्याची माहिती मी माहिती घेऊन बोलतो त्याची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.